मॉन्टू बेटा कुठे आहेस तू? मी इकडे आहे मम्मी. अरे तू इकडे काय करतोयस? काय नाही मम्मी. काय झालं बेटा, का रडतोयस तू? असं दुःखी वाटतोयस तू, काय झालंय? काय नाही मम्मी, माझे सगळे फ्रेंड्स गणपतीला त्यांच्या त्यांच्या गावाला जातात आणि आपण इथेच आहोत ना, म्हणून मी सॅड आहे. अरे त्यांचे गणपती गावाला येतात म्हणून ती लोक गावाला जातात. आपण मुंबईचे गणपती बघू ना, मस्तपैकी सार्वजनिक गणपती. हो मम्मी, सार्वजनिक गणपती छानच वाटतात, मला पण आवडतात बघायला एवढे मोठे मोठे गणपती. पण मम्मी, सगळेजण म्हणजे माझे बहुतेक फ्रेंड्स आहेत ते कोकणात गावाला जातात. आपलं पण तर गाव कोकणच आहे ना, मग आपण का नाही जात? हो बेटा, आपलं गाव पण कोकणच आहे आणि आपल्या गावातला पण गणपती येतो. पण तुझ्या पप्पा, तुला माहिती आहे तुझ्या पप्पाला सुट्टीच भेटत नाही, मग काय करणार आपण? पप्पाला सांग ना मम्मी सुट्टी घ्यायला, आपण पण जाऊ ना कोकणात, मला बघू दे ना कोकणाचे गणपती कसे असतात. हो बेटा, पप्पा बोललेत मला, त्यांच्या बॉसकडे ते बोलणार आहेत. आता बघू त्याला सुट्टी भेटते काय, जर भेटली तर जाऊ आपण, नाहीतर आपले सार्वजनिक गणपती मुंबईच्या तर आहेतच. ओके मम्मी, बघू आता पप्पा आल्यावरच काय समजेल सुट्टी भेटते की नाही ते. सारिका, मोंटू, कुठे आहेत तुम्ही दोघं? कोणच नाहीये बाहेर. अहो मी आणि मॉन्टू टीव्ही बघतोय, या इथे. हा ठीक आहे, आलो आलो. अरे इकडे काय करताय तुम्ही दोघं जण? काय एवढं टीव्हीवर बघताय? आणि मोंटूला काय झालं? मोंटी कसा दुखी दिसतोय? काही नाही हो, जरा तो दुःखी आहे, त्याचे सगळे मित्र ना गावाला चाललेत कोकणामध्ये, गणपती आहेत ना, आणि तो बोलतोय मला पण जायचं आहे. अरे मोंटू, त्याच्यावर दुखी होण्यासारखं काय आहे? आपण तर मुंबईमध्ये राहतो ना. आपलं आता नाही आपण जात गावाला, सुट्टी भेटत नाही. तुला तर माहिती आहे ना माझ्या कामाचा लोड किती असतो. तरी पण मी बॉसकडे आता बोलणार आहे, बघू आता. बॉस मला बोललाय मीटिंग संध्याकाळी मला फोन कर. आता बघतो त्याला फोन करून काय बोलतोय तर. नाही बाबा, माझं खूप मन करते, मला पण कोकणातले गणपती बघायचे. प्लीज तुम्ही बॉसला फोन करून रिक्वेस्ट करा ना, आणि प्लीज सुट्टी घ्या, आपण सगळे कोकणात जाऊ. हो ठीक आहे, थांब, मी आत्ताच कॉल करतो. ओके, तुम्ही फोन करा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. हा ठीक आहे, जा. मी तोपर्यंत माझी त्या बॉसला माझ्या फोन करतो. तुला माहिती आहे ती थोडीशी गरम डोक्याचीच आहे. हॅलो बॉस, मी मिस्टर राणे बोलतोय. हां मिस्टर राणे बोला. नाही बॉस, मी तुम्हाला बोललो होतो ना की मीटिंग संपल्यावर मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करतो माझ्या सुट्टीच्या विषयी. हो राणे, माझ्या लक्षात आहे, बोला तुम्ही. ॲक्च्युली बॉस, मला सुट्टी होती 10 दिवसासाठी. माझा मुलगा पण खूप रिक्वेस्ट करतोय, गणपतीला गावाला जायचं आहे, त्याला कोकणातले गणपती बघायचे, तिकडचं निसर्ग सौंदर्य बघायचं आहे. आणि किती वर्ष झाली मी सुट्टीही घेतलेली नाही आहे. तर जरा घेऊन बघतो सुट्टी कशी असते. काय म्हणाला तुम्ही? म्हणजे तसं नाही, म्हणजे सुट्टी घेतली नाही ना खूप दिवस, म्हणून बोलतो तो सुट्टी घेऊन बघतो. पण ॲक्च्युली काय आहे ना मिस्टर राणे, आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्या इकडचे बहुतेक लोक गावाला जाण्यासाठी सुट्टी घेतलेली आहे, आणि आपल्या इथं स्टाफ खूपच कमी झालेला आहे, त्यामुळे कामाचा लोड तर खूप वाढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सुट्टी भेटणार नाही. हो बॉस, मला माहिती आहे मला सुट्टी भेटणार नाही, पण तुम्ही ट्राय करू शकता ना. प्लीज प्लीज, मी कधी येतं तुम्हाला माहिती, मी सुट्टी घेतच नाही. पण यावेळेला खूप रिक्वेस्ट करतोय माझा मुलगा, म्हणून तुमच्याकडे मी रिक्वेस्ट करतो की प्लीज मला सुट्टी द्या. नाही मिस्टर राणे, कदाचित तुम्ही मला 15-20 दिवस आधी सांगितलं असतं तर मी विचार केला असता, पण आता इम्पॉसिबल आहे ती गोष्ट, मी तुम्हाला सुट्टी नाही देऊ शकत. आय एम सो सॉरी. काहीच नाही होऊ शकत का? आय एम सॉरी मिस्टर राणे, खरंच काही होऊ शकत नाही. बेटर लक नेक्स्ट टाईम तुम्ही नक्की जा गावाला, पण आता सॉरी. ओके बॉस, ठीक आहे. काय झालं पप्पा? काही नाही बेटा, सुट्टी कॅन्सल केली माझी. जाऊ दे बेटा, दुःखी नको होऊस. अरे बॉस लोक तर असेच असतात बेटा. आता मी तिथे काम करतो दिवस रात्र, तर बोलते तू काय काम करतोस, आणि आता बोलते मी सुट्टी घेतोय तर बोलतो तू सुट्टी घेतल्यास तर काम कोण करणार. हे असंच चालू असतं बेटा, हे कॉर्पोरेट लाईफ असंच असते. सो जास्त आता काही बर्डन नाही घेते. ती बोलते तर नेक्स्ट इयरला तुम्ही ट्राय करा. आता बघू बेटा. पण बेटा तू दुःखी नको होऊस, आपण इकडचे सार्वजनिक गणपती मुंबईचे बघू, आणि आपण इथे एन्जॉय करू ना. त्यात काय बेटा, कोकणातले गणपती तर मलाही बघायचेच आहेत, खूप वर्ष झाली मी गेलो नाहीये. पण आता काय करणार बेटा, या इतकं हे मुंबईचं लाईफ म्हणा की आपलं सिटी लाईफ इतकं स्ट्रगलफुल आहे ना, इतकं काम असतं ना बेटा, की ह्याच्यातून कसा वेळ काढायचा तेच मला कळत नाही. ठीक आहे बेटा, मी नेक्स्ट टाइम ना महिनाभर आधीच सुट्टी टाकेन. आता मला माफ कर बेटा. पप्पा तुम्ही दुःखी नका हो, मी स्वतःच्या पणाला समजावेन, आणि पण नेक्स्ट टाईम पप्पा आपण नक्की जायचं. हो बेटा, पक्का प्रॉमिस. आपण नेक्स्ट टाइम मी महिनाभर आधीच सुट्टीचा अर्ज टाकेन, आणि नेक्स्ट टाइम आपण कोकणातले गणपती नक्कीच बघायला जायचं. ओके पप्पा. मग आता एक स्माइल दे बघू. दॅट्स लाईक माय गुड बॉय. पप्पा मग आपण मुंबईचे सगळे गणपती, सार्वजनिक गणपती बघायला जायचं, जे पण मोठे मंडळाचे गणपती आहेत ना, मग मी तेव्हा तुमचं काहीही ऐकणार नाही, मला सगळे गणपती बघायचे आहेत. हो बाबा, आपण सगळे गणपती सार्वजनिक बघायला जाऊ. तू, मी, मम्मी, सगळी. आपण रात्रभर गणपती बघूया. यू आर माय बेस्ट पप्पा इन द वर्ल्ड. येस, यू आर माय बेस्ट सन इन द वर्ल्ड. आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू बेटा. चला
आम्ही तर आता इकडचे सार्वजनिक गणपतीच बघणार आहोत. पण तुमचा प्लॅन काय आहे? तुम्ही कोकणात जाणार आहात की सार्वजनिक गणपती बघणार आहात? आता यावेळेला तर आम्हाला नाही जायला भेटलं कोकणात, पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की जाऊ कोकणामध्ये. आणि तुम्ही सार्वजनिक गणपती बघणार की कोकणातले गणपती बघणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा आमचा नवीन चॅनल आहे. प्लीज आम्हाला लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज, तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे. थँक्यू. आमचं हे नवीनच चॅनल आहे. थोड्याफार चुका झाल्याही असतील, होतही असतील आणि अजून पुढेही चुका करू. पण ते चुकांमधूनच आम्हाला शिकायचं आहे. काही चुकत असेल तर प्लीज माफ करा. पण तुमच्या लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला थोडंसं धीर येईल किंवा एक बळ येईल आपल्याला काहीतरी करण्यासाठी. आम्हाला ताकद मिळेल तुमच्या या लाईक्समुळे. सो प्लीज मला तुम्ही लाईक कराल ही इच्छा करतो. आणि चुका आहेत, नवीन शिकतोय, त्याच्यामुळे चुका होणारच आहेत. पण या चुकांमधूनच आम्हाला शिकायचं आहे. सो प्लीज लाईक करा बस, की आणि सबस्क्राईब पण करून जा. थँक्यू.